अजित पवार यांनी पुण्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना जोरदार टोलेबाजी केली आहे। चुलत्याचं पुतण्याचं सांगू नका, आधीच्याही आणि पुढच्याचंही सांगू नका, असं अजित पवार म्हणाले। तर मी बोललो तसं केलं आणि सांगितल्याप्रमाणे अशोक पवारांना पाडलं, असंही त्यांनी वक्तव्य केलंय। दरम्यान अजित पवारांनी पत्रकारांची नक्कलही केली आहे। आणि चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू। म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू। शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली। तो तर बिचारा पालकमंत्र्याची स्वप्न बघत होता। त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले, आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, आपण मग सगळीकडे काम करणार। ठीक आहे, प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे, प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे, त्याही बद्दल कुणाचं दुबत असण्याचं कारण नाही। पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाडणार। तुम्ही त्या गोष्टीला महत्व दिलं की आणखी पत्रकार मित्र तो काल तुम्हाला असं म्हटलं, तुमचं काय म्हणतं की आज आपण काहीतरी म्हणायचं, परत त्याला सुभाषराव अजित पवार तुम्हाला काल असं म्हणलं। त्यांना 24 तास चॅनल चालवायचे असतात, त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात, तो त्यांना धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।